महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दर्शन रॅकेटचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा देवस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याच्या अडचणीत मोठी वाढ झालीय। त्याचे विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची लूट करणाऱ्या VIP दर्शन रॅकेटचा भांडाफोड झाल्यानंतर खळबळ उडाली। या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाचा तपास आता थेट विश्वस्थांपर्यंत पोहोचला आहे। तपासात समोर आलेल्या पुराव्यांनुसार पुरुषोत्तम कडलग याचे नाव या गैरप्रकारात प्रामुख्याने समोर आलंय। नियमांचे उल्लंघन आणि पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्याचे विश्वस्त पद रद्द करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मिळतेय। गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचे समोर आले होते। दर्शन रॅकेटमध्ये सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि काही बड्या नावांचा समावेश असल्याचा संशय होता। SITच्या चौकशीत पुरुषोत्तम कडलग याचे धागेदोरे असल्याने देवस्थान प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने कडलग यांना कोणत्याही क्षणी मोठा दणका बसण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी कृष्णा वानखेडे, त्र्यंबकेश्वर। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।